बंधू. फरार दत्तागाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा. स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणातील नराधामावर पुणे पोलिसांकडून 1 लाखाचा इनाम. शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 48 तासानंतरही आरोपी मोकाटच. ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच. पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह. फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातल्या बहुतेक बस स्टँडची सुरक्षा रामभरोसे. मुंबई, नाशिक, नागपूरच्या बस स्थानकाचा एबीपी माझाकडून धांदोळा. विद्यमान पोलीस आयुक्तांच्या काळात पुण्यात गुंडगिरी वाढल्याचा संजय राऊतांचा आरोप. विरोधकांना दडपण्यासाठी गृह खातं सक्रिय असल्याचा हल्लाबोल. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार. वित्त विभागाकडून महिला बाल कल्याणकडे 3,500 कोटी रुपये वर्ग. काटेकोर पडताळणीमुळे अनेक बहिणी अपात्र झाल्याची माहिती. नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच. गिरीश महाजनच असणार पालकमंत्री. आगामी सिंहस्थसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार. रायगडचा तिढा मात्र कायम. (2027) साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण बनवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर करण्याच्या सूचना. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू. ड्रायव्हरला मारहाण झाल्यानंतर तब्बल 6 दिवस बंद होती वाहतूक. प्रवाशांना दिलासा. शिवसेनेचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज तरी होणार का? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेला सुनावणीची प्रतीक्षाच. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. एबीपी माझावर दिवसभर मराठीच्या विविध बोलींचा उत्सव. मराठी भाषा दिनीच मराठीवर अन्याय. मराठीतून एमए करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेतनवाढ न देण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय. परिपत्रक जारी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.